या घडीची महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी घडामोड मित्रांनो, अखेर महाराष्ट्राचे दबंगबाज नेते असणारे अजितदादा पवार यांच्या संबंधीची सगळ्यात महत्त्वाची बातमी। राज्यामध्ये सध्या अजित पवार गेल्याच्या नंतर सर्वसामान्य शेतकरी दुखावला, सर्वसामान्य कार्यकर्ता दुखावला, परंतु दादांचा घातपात की दादांचा मृत्यू की घातपात केला गेला की अपघात झाला, या घडामोडी मात्र महाराष्ट्राला अगदी खूप पुढे घेऊन गेल्या। आजही महाराष्ट्र त्या प्रश्नाचं उत्तर शोधतोय मित्रांनो। मग दादांचा घातपात कोणी घडवून आणला, जाणून घेऊया महत्त्वाची बातमी, राज्याच्या राजकारणाला हादरवणारी आणि अजितदादा पवार यांच्या संबंधीची ही सगळ्यात मोठी घडामोड। महाराष्ट्रात सध्या काय चाललंय आणि कोण आहेत दादांचे मारेकरी। मित्रांनो, रोहित पवार, शरद पवार यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते रोहित पवार यांनी वारंवाररित्या अजितदादांचा मृत्यू हा घातपाताने झालाय हे महाराष्ट्राला, देशाला आणि महाराष्ट्र सरकारला सांगण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला, परंतु अजित पवारांचं मात्र कोणी ना ऐकलं, ना कोणी मानलं, ना कोणी रोहित पवारांच्या मताशी सहमत झालं। मात्र सर्वसामान्य शेतकरी, महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसं रोहित पवारांना प्रत्यक्षरित्या मानत होती। रोहित पवार ज्या प्रकारे आपलं मत प्रसार माध्यमावरती आपल्या प्रेसमधून मांडत निघाले होते, त्यातूनच महाराष्ट्राला खरं समजलं होतं की दादांचा घातपात झालाय आणि तो घातपात आपल्याच माणसांनी केलाय। हे मित्रांनो कोणी सांगायला भविष्यकाळाची गरज उरणार नाही। रोहित पवारांनी पहिल्यांदा स्पष्ट केलं होतं की अजित पवार जानेवारी 28 तारखेच्या 3 महिने अगोदरच महाराष्ट्रामध्ये त्यांना त्यांच्या मृत्यूची कुणकुण लागली होती। दादांना एवढा मोठा नेता, महाराष्ट्राचा बडा नेता असताना त्यांना त्यांच्याविषयीची कुरकुर लागणं हे महाराष्ट्राच्या भल्यासारखं नाहीये मित्रांनो। अजित पवारांना त्यांच्या मृत्यूविषयी अगोदरच समजलं होतं का, हे रोहित पवारांनी आपल्या या पत्रकार परिषदेतून सांगितलंय। कारण की जेव्हा जेव्हा अजित पवार बाहेर निघायचे त्यावेळेस सुरक्षा अतिशय खंबीरपणे, कठोरपणे सुरक्षा आपल्या बाजूने घ्यायचे आणि साधारण आपलं पाणी पिताना देखील प्लास्टिकची बॉटल न वापरता अजित पवार मागच्या काही दिवसांपासून पाणी पिण्यासाठी काचेची बॉटल वापरत होते। हे महाराष्ट्राला समजून घेण्या इतपत आहे। इथेच महाराष्ट्राचे दादा कोणत्या लोकांना जड चालले होते हे तुम्हाला सांगायची गरज नाही, हे मात्र महाराष्ट्राने अवगत होणं गरजेचं आहे। अजित पवारांनी शेकडो आमदार घडवले, शेकडो मंत्री घडवले, खासदार घडवले, मात्र दादांच्या शेवटच्या वेळी एकही व्यक्ती अजित पवारांसाठी पुढे ना आला, ना अजित पवारांच्या घातपाताविषयी चौकशी करा असं ना म्हणला। म्हणूनच मित्रांनो, महाराष्ट्राचे दादा यांचा घातपात झालाय हे मात्र खरंय, हे रोहित पवार जे वारंवार सांगतायत ते मात्र खरंय। मग कोण आहे ते मारेकरी, दादांचे मारेकरी कोण आहे, ते महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे। सर्वसामान्य माणसांना अजूनही वाटतंय की दादांचा घातपात झाला असावा, दादांचा अपघात झालेला नसावा, हे महाराष्ट्राला आज देखील वाटत आहे। पहिला शक येतोय, पहिला संशय येतोय, तो म्हणजे विमानातील सर्वांवरतीच, विमान पायलटवरती, विमानाच्या मालकावरती, विमानाच्या मालकाच्या पोरांवरती आणि एकंदरीत तेथील विमानतळावरतील सगळ्याच माणसांवरती रोहित पवारांनी आपला संशय व्यक्त केलाय। ज्या दिवशी दादा विमानामध्ये निघाले त्या दिवशीचं संपूर्ण फुटेज मला मिळावं यासाठी रोहित पवारांनी मागणी केली, मात्र कोणी फुटेज द्यायला तयार नव्हते आणि फुटेज देखील दिलं गेलं नाही। हा सगळ्यात मोठा दावा रोहित पवारांनी केलाय। त्यामुळे व्हीएसआर कंपनीचे मालक त्यानंतर त्या कंपनीच्या सगळा तो असणारा स्टाफ आणि पायलट यांनी सगळ्यांनी मिळून अजितदादांचा काटा काढला असल्याचं रोहित पवारांनी स्पष्टपणे म्हटलंय। त्यानंतर भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी महाराष्ट्रातील काही नेत्यांशी काही संबंध आलेत, त्यांनी एकत्रित मिळून अजितदादांचा घातपात घडवून आणलाय का, जादूटोणा करून या प्रकारचं कृत्य केलंय का, असा संशय देखील अंजली दमाने यांना आलाय। यामुळे चहूबाजूंनी याचा
चौकशी व्हावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आली आहे. त्यावेळी रोहित पवारांनी देखील मागणी केली, या संबंधी दादांच्या मृत्यूची चौकशी व्हावी अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे. लगेचच चौकशी झाल्यानंतर ती नावं समोर येतील असं दादांना वाटतंय. त्यामुळे अजित पवारांचे मारेकरी अजून मोकाट फिरतात हे मात्र नक्की.